नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला सुरुवात केली असणारच ना। आता आपण तिसरं प्रकरण चालू केलेलं आहे। या प्रकरणामध्ये वर्तुळ जे प्रकरण आहे, या प्रकरणात 12 मार्कांचं वेटेज असल्यामुळे तुम्हाला स्कोरिंग साठी पण खूप व्यवस्थित आहे आणि जे थिअरम्स आहेत प्रमेय ते पण समजलं तर सोपे आहेत आणि म्हणूनच त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे। या अगोदरच्या प्रकरणांचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळतील आणि जो काही वगळलेला भाग आहे रिड्यूस पोर्शन त्याचा सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नोट केलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकता आणि जे लिंक्स आहेत ते सबस्क्राइब करून त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकेल। तर आपण पुढचा जे प्रमेय आहे की याच्या अगोदर आपण वर्तुळ आणि त्याचे बरेचसे जे कॉन्सेप्ट्स होत्या ते आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत आणि आता त्यावर आधारित एक महत्त्वाचा प्रमेय आहे टॅन्जंट थेरम, की जो म्हणजे उदाहरण सोडवण्यासाठी पण महत्त्वाचा आहे। स्पर्शिका त्रिज्या प्रमेय असं म्हणतात त्याला, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, टॅन्जंट थेरम। टॅन्जंट म्हणजे काय अगोदर ती कॉन्सेप्ट बघूया आपण की एखादी रेषा की जी वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात। स्पर्शिकेची व्याख्या काय? जी रेषा वर्तुळाला एक आणि एकाच बिंदू स्पर्श करते त्या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात आणि तो जो बिंदू असतो त्याला स्पर्श बिंदू म्हणतात। समजा एक रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदू मध्ये छेदत असेल तर त्याला वर्तुळाची छेदिका म्हणतात। A line which touch the circle at one and only one point, that line is known as tangent, and when it intersect at two different points then it is known as secant। म्हणजे ती वर्तुळाला काय करते, इंटरसेक्ट करत असेल तर ती झाली सेकंड आणि टच करत असेल तर वन अँड ओनली वन पॉइंट मध्ये टच करणार, कारण डेफिनेशन समजणं गरजेचं आहे। टॅन्जंटची जर व्याख्या तुम्हाला समजली तर हे प्रमेय आपल्याला समजणं जास्त सोपं आहे। त्यासाठी एक डायग्राम काढले आपण इथे। ओ केंद्र असलेला एक सर्कल आहे की ज्यामध्ये ए बिंदू टच करणारी एक काय काढले आपण, टॅन्जंट काढलेली आहे। दिस इज टॅन्जंट किंवा स्पर्शिका। स्पर्शिका आहे ती की जी एका बिंदूमध्ये स्पर्श करते। आता हे जे प्रमेय आहे याचं स्टेटमेंट बघूया आपण की अ टॅन्जंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, अ टॅन्जंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। ज्या ठिकाणी स्पर्श झालेला आहे त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणी ती काय असते, परपेंडिक्युलर असते। इट इज परपेंडिक्युलर ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। म्हणजेच पहा कसं वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, तो बिंदू समजा ही स्पर्शिका आहे, ए बिंदू मध्ये स्पर्श करते, ए बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला लंब असते। हे आपल्याला सिद्ध करायचंय। इट इज परपेंडिक्युलर टू द ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो स्पर्श बिंदू असेल त्या ठिकाणी समजा इथे जर असेल तर इट इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा त्याला म्हणणार स्पर्श बिंदू। आता इथे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे, ए आहे। सपोज लाइन एल इज द टॅन्जंट विच इज टॅन्जंट ऍट पॉइंट ए। ओ इज सेंटर ऑफ दिस सर्कल अँड ओ ए इज द रेडियस। इट इज रेडियस ऑफ द सर्कल। वर्तुळाची ती त्रिज्या असते आणि ज्या बिंदूमधून ती स्पर्श करत असते, जी रेषा स्पर्श करते त्या बिंदूतून जाणाऱ्या त्रिज्येला लंब असते। कोणाला लंब असते, त्या केंद्राशी जोडणारी जी त्रिज्या असते तो बिंदू आणि याला जोडणाऱ्या त्रिज्येला ती स्पर्शिका लंब असते। हे आपल्याला प्रूव्ह करायचं। इट इज द थेरम। अ टॅन्जंट ऍट एनी पॉइंट ऍट अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट। तो बिंदू जोडणारा जी आहे त्या त्रिज्येला ती स्पर्शिका लंब असते। हे झालं प्रमेयाचं स्टेटमेंट।
आता यामध्ये स्टेटमेंट मध्ये तुम्हाला काय माहिती दिली, गिव्हन काय आहे बघा बरं. पक्ष गिव्हन लाईन एल इज टँजंट ऍट ए ऑफ सर्कल विथ द सेंटर ओ. फर्स्ट जो पार्ट असतो, फर्स्ट पार्ट, त्याच्यामध्ये आपल्याला पक्ष म्हणजे जे गिव्हन आहे ती माहिती दिलेली असते. वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका, अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल. मग कोणती टँजंट घेतली मी, लाईन एल. लाईन एल इज टँजंट ऍट अ पॉइंट ए विथ द सेंटर ऑफ सर्कल ओ. ओ इज द सेंटर ऑफ दॅट सर्कल, म्हणजे इट इज गिव्हन. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं, काय सिद्ध करायचंय की लाईन एल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. त्रिज्येला लंब असते. जी स्पर्शिका आहे ती त्रिज्येला लंब असते. लाईन एल दॅट इज द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. हे प्रूव्ह करायचं. म्हणजे त्या स्टेटमेंट मधून आपण काय घेतलं, गिव्हन लिहिलं आणि दुसरं काय लिहिलं, स्पर्शिका जो आहे तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. इट इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. जो उत्तरार्ध असतो, जो नंतरचा भाग असतो तो म्हणजे आपलं टू प्रूव्ह असतं, ते साध्य असतं ते. आणि पक्ष म्हणजे सुरुवातीची दिलेली माहिती, त्या प्रमेयाचा पूर्व भाग. हे झालं स्टेटमेंट, गिव्हन आणि टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए. आता ही जी मेथड आहे, या मेथड मध्ये इनडायरेक्ट मेथडचा वापर केलेला आहे. अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता घेतलेली आहे. अप्रत्यक्ष पद्धत त्या अगोदर सुरुवातीला आपण घेतलेला आहे. अगोदरच्या भागामध्ये आहे ते, अगोदरच्या प्रकरणामध्ये तुम्ही बघा ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मेथड दोन्ही आपण शिकलेलो आहोत. प्रमेय म्हणजे काय ते पण शिकलेलो आहोत. तर त्यामधील इनडायरेक्ट मेथडने ही सिद्धता आपल्याला सिद्ध लिहायची आहे. तर त्यासाठी पहा प्रूफ मध्ये काय घेतलं, लेट लाईन एल. लाईन एल इज द टँजंट. टँजंट आणि कुठे ती, टँजंट ऍट पॉइंट ए. ए इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तो झाला त्यांचा स्पर्श बिंदू आहे तो. इट इज द टचिंग पॉइंट किंवा पॉइंट ऑफ टच, कॉन्टॅक्ट, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. इट इज स्पर्श बिंदू किंवा पॉइंट ऑफ, त्याला म्हणणार कॉन्टॅक्ट पॉइंट किंवा इट इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऍट पॉइंट ए म्हटले. आता या सिद्धतामध्ये आपल्याला जे प्रूव्ह करायचं असेल, लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए, जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अपोजिट आपण कन्सिडर करणार, त्याच्या विरुद्ध आपण गृहीत धरायचं असतं. सपोज लेट काय हे केलंय, लाईन एल. आता आपण अशा पद्धतीने घेतलं की लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपण सपोज करणार की इट इज नॉट परपेंडिक्युलर टू ऍट पॉइंट ए. ती परपेंडिक्युलर नाहीये तिथे. मग परपेंडिक्युलर जर ए या बिंदूमध्ये ती स्पर्श करत नसेल आणि तिथे परपेंडिक्युलर नसेल, लंब नसेल, तर मग ए च्या व्यतिरिक्त असा कोणता तरी एक बिंदू असणारच ना की जो परपेंडिक्युलर असणार. मग ठीक आहे, ए जर नाहीये तर मग आपण ए च्या व्यतिरिक्त दुसरा एक बिंदू घेऊया. मग दुसरा बिंदू कोणता घेतला आपण, तर बी घेतला. ए बिंदू नाहीये कारण आपण रेडियस जी आहे ओ ए इट इज परपेंडिक्युलर आहे, याच्या विरुद्ध आपण अपोजिट गृहीत धरायचं आहे. अँड देअरफॉर इट इज नॉट परपेंडिक्युलर ऍट पॉइंट ए. मग कुठे परपेंडिक्युलर आहे, ए पॉइंट नाही तर दुसरा, ए च्या व्यतिरिक्त दुसरे पॉइंट आहेत ना. मग दुसरा कोणता पॉइंट असेल तर सपोज इट इज बी. सपोज इट इज पॉइंट बी. ए पॉइंट नाहीये ना, ठीक आहे, आपण कन्सिडर केलं ए नाहीये. मग दुसरा कोणता पॉइंट आहे, बी घेतला. मग असा जो पॉइंट बी आहे की ज्या ठिकाणी तो परपेंडिक्युलर असला पाहिजे. अ लाईन इज परपेंडिक्युलर टू ऍट पॉइंट बी. ए च्या व्यतिरिक्त दुसरा घेतला बी. मग आपल्याला अशा पद्धतीची ती आकृती मिळू शकेल. ए नाहीये, परपेंडिक्युलर नाही, तो बी जर परपेंडिक्युलर आहे तर मग आपण असं कन्स्ट्रक्शन करणार की जेवढं डिस्टन्स ए बी आहे तेवढंच डिस्टन्सवर सी पॉइंट घेणार. टेक अ डिस्टन्स ऍट अ डिस्टन्स such that BA is equal to
BA इज इक्वल टू BC अशा पद्धतीने त्यांचं डिस्टन्स घ्यायचं. A डॅश B डॅश C. B इज बिटवीन A अँड C. BA इज इक्वल टू BC अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन केलं. कोणतं डिस्टन्स घेतलं आपण? BA जेवढ्या अंतराचं आहे तेवढ्याच अंतरावर C हा पॉइंट घेतला आणि मग जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर काय मिळालं? OA अंतर OC. मग दोन ट्रायंगल तयार होत आहेत. कोणकोणते दोन ट्रायंगल तयार होत आहेत? तर OBA आणि दुसरा OBC. दोन ट्रायंगल तयार झाले. कन्स्ट्रक्शन आपण अशा पद्धतीने त्याची रचना करणार की AB इज इक्वल टू BC. मग आता दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दोन त्रिकोण आहे ते एकरूप दाखवायचे. मग ते कोणत्या कसोटीने दाखवणार आपण? तर पहा सुरुवातीला की AB कॉन्ग्रुएंट टू BC. AB एकरूप BC. तिथे घेतलं आपण AB एकरूप, सेगमेंट BC एकरूप, सेगमेंट AB. इट इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. का असं? कारण कन्स्ट्रक्शन केलं, रचना घेतली आपण. घेताना अशा पद्धतीने घेतलं की BA इज इक्वल टू BC. इट इज द कन्स्ट्रक्शन. रचना आहे. हा एक पॉइंट झाला. आणखी दुसरं OBC कॉन्ग्रुएंट टू OBA. हा जो अँगल आहे OBC इट इज 90. आपण घेताना नाही केलं की इट इज नॉट परपेंडिक्युलर ऍट A. मग इट इज परपेंडिक्युलर टू ऍट पॉइंट B. देअरफॉर B इज काय आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे हा 90चा आहे तर हा पण 90चाच असणार. लिनियर तयार होतो ना शेवटी. आणि म्हणून प्रत्येकी 90 अंशाचा कोन आहे. म्हणून अँगल OBC कॉन्ग्रुएंट टू अँगल OBA. दोन्ही जे आहेत OBC कॉन्ग्रुएंट टू OBA. हा जो आहे हे काय झालंय तिथे कॉन्ग्रुएंट आहेत. प्रत्येकी 90 अंशाचे कोन आहेत म्हणून. मग ते झालं. आणखी एक पॉइंट आपल्याला पाहिजे, एक घटक पाहिजे ना कोणती ते टेस्ट दाखवण्यासाठी. मग OB ही जी सेगमेंट आहे ती दोन्ही ट्रायंगलला काय आहे? कॉमन आहे, सामायिक आहे ते दोघांना. अँड देअरफॉर इट इज कॉन्ग्रुएंट. सेगमेंट OB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OB. सामायिक असल्यामुळे ते काय झाले? एकरूप आहे. म्हणजे आपण तीन घटक एकरूप दाखवले. कोणकोणते? आधी BC कन्स्ट्रक्शन केले, कॉन्ग्रुएंट टू BA कन्स्ट्रक्शन आहे. नंतर एक अँगल आहे 98चा, त्याच्यामुळे तो एक अँगल झाला. आणि दुसरी एक साइड, म्हणजेच काय झालं? साइड अँगल साइड. SAS. बाकोबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. बोथ द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय SAS टेस्ट. मग आता जर कॉन्ग्रुएंट आहे तर कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग त्याची आता OC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती? OA. OC ची करस्पॉन्डिंग साइड OA. हे दोन्ही देअरफॉर OC कॉन्ग्रुएंट टू OA. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्सचे करस्पॉन्डिंग साइड्स अँड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. देअरफॉर करस्पॉन्डिंग साइड ऑफ OC इज OA. OC कॉन्ग्रुएंट टू OA. संगत हे जे आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, तिथे लिहिताना आपण लिहिणार एकरूप त्रिकोणांच्या जे आहे एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू किंवा करस्पॉन्डिंग साइड्स. त्याच्यामुळे काय झालं ते दे आर कॉन्ग्रुएंट. मग आता आपण जे कन्सिडर, आता काय झालं मग? OA कॉन्ग्रुएंट टू OC. याचा अर्थ काय झाला? आपण जे कन्सिडर केला होता की B हा पॉइंट 90 वर आहे किंवा तो इट इज परपेंडिक्युलर आहे तो त्या ठिकाणी. परंतु इथे जर OA आणि OC असे दोन दोन पॉइंट्स येत आहेत. OA आणि OC असे दोन दोन त्रिज्या आहेत. त्रिज्या तर दोन तिथे असू शकत नाही. जिथे 90चा आहे त्या ठिकाणी दोन पॉइंट्स असूच शकत नाही. आपले जे आहे A आणि C बोथ आर परपेंडिक्युलर आहे असा त्याचा अर्थ होतोय. परंतु OC अँड OA दोन्ही रेडियस आहे असा त्याचा अर्थ होतोय. परंतु इट इज कॉन्ट्राडिक्टरी अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन ऑफ टेंजेंट. जर आपण स्पर्शिकाची जर व्याख्या बघितली तर स्पर्शिका ही वर्तुळाला एक आणि एकाच बिंदू स्पर्श करू शकते. एकाच बिंदू स्पर्श करते. टच ऍट वन अँड ओनली वन पॉइंट. आणि आपले तर इथे दोन पॉइंट्स दाखवले जात आहेत OC अँड OA. A आणि C असे 2 पॉइंट्स आहेत की त्या ठिकाणी ते परपेंडिक्युलर असू शकतात आणि दोन पॉइंट मधून जाऊ शकत नाही. दोन पॉइंट मधून जात असेल तर त्याला टँजेंट म्हणतच नाही.
टँजेंटची डेफिनेशन काय? इट इज परपेंडिक्युलर टू ॲट वन अँड ओनली वन पॉइंट, दॅट इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज ओनली वन. आणि इथे येतात दोन पॉइंट्स ए आणि सी. इट इज कॉन्ट्रॅडिक्टरी. आपण आपल्या गृहीतकाच्या एकदम अपोजिट आहे. आपण धरलेलं गृहीतक हे चुकीचं आहे. अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ टँजेंट ओनली ॲट वन पॉइंट इट इज जे आहे टचेस. देअरफॉर अवर अझम्पशन जे आहे ते रॉंग आहे. आणि म्हणून लाईन एल इज परपेंडिक्युलर टू ओ ए. बी आणि सी हे त्यात असू शकत नाही. म्हणजे आपण जे बी पॉइंट कन्सिडर केला होता तो आणि नंतर सी घेतला होता कन्स्ट्रक्शन करून, हे दोन्ही पॉइंट्स डिफरंट आहे. बोथ आर डिफरंट. दोन्ही भिन्न आहेत. ते दोन वेगवेगळं असू शकत नाही. एकच पॉइंट असू शकतो आणि तो म्हणजे कोणता आहे? पॉइंट ए. आणि पॉइंट ए म्हणजेच कोणता आला तो? लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. म्हणजे ए हा एकच पॉइंट ऑफ टचिंग जो आहे, स्पर्शिका करणारा स्पर्शबिंदू हा एकच आहे. आणि म्हणून लाईन एल परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही झाली अप्रत्यक्ष पद्धत, की त्या अप्रत्यक्ष मेथडने आपण काय केलं, त्याचे अपोजिट कन्सिडर करून दोन पॉइंट्स दाखवले. दोन पॉइंट्स असू शकत नाही टँजेंटच्या डेफिनेशन याच्यानुसार, व्याख्येनुसार. आणि देअरफॉर अवर अझम्पशन इज रॉंग. आपलं गृहीतक चुकीचं आहे. आणि म्हणून मग लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. दॅट इज अ टँजेंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ओनली. आता पुढचं जे आहे त्याचा कॉन्व्हर्स बघूया आपण. आपण कॉन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम बघणार आहोत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास. कॉन्व्हर्स ऑफ द टँजेंट थेरम. टँजेंट थेरम आपण पाहिला, त्याचा व्यत्यास, त्याचा कॉन्व्हर्स जो आहे तो त्याचा जो स्टेटमेंट आहे ते काय बघा. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजेंट टू द सर्कल. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस. कशाला परपेंडिक्युलर पाहिजे? रेडियसला. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द सर्कल जे आहे ते, किंवा आपण जे कन्सिडर करू ती रेषा समजा एल असेल तर एल ही त्याचं असणार आहे. त्यासाठी बघा, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून, त्रिज्येला दोन टोक असतात. एक टोक म्हणजे वर्तुळाचा केंद्र आणि दुसरं टोक म्हणजेच काय आहे, त्याचा पॉइंट जो आहे टँजेंटचा पॉइंट, टचिंग पॉइंट तो असणार आहे. म्हणजे त्याला म्हणणार बाह्य टोकातून. वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी पाहिजे आणि त्रिज्येला लंब असणारी ती जी रेषा असते ती वर्तुळाची स्पर्शिका असते. आता स्पर्शिका असते हे सिद्ध करायचंय. अगोदर काय होतं, स्पर्शिका जी होती ती लंब दाखवायची होती आपल्याला. इट इज परपेंडिक्युलर टू द जो सेंटर होता पॉइंट ऑफ टचिंग त्याला परपेंडिक्युलर दाखवायची होती. आता इथे काय दिलंय, जाणारी आणि त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे. आता ती टँजेंट आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर त्यासाठी आपण पुन्हा हे घेतलंय अशाच पद्धतीचा. सपोज एम इज द सेंटर ऑफ द सर्कल. एन हा असा पॉइंट की त्यामधून जी टँजेंट आहे ती एक लाईन जाते. कारण टँजेंट आहे हे आपल्याला सिद्ध करायचंय. त्या वर्तुळाची स्पर्शिका असते, स्पर्शिका आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आणि म्हणून मग एक रेषा एल आपण घेतली की ती एन बिंदूतून जात आहे आणि आर ही त्या वर्तुळाची त्रिज्या आहे. इट इज द रेडियस ऑफ द सर्कल एम एन, दॅट इज आर. झाला. आता त्याच्यानुसार जर आपण बघितलं की वन मध्ये काय दिलंय, आपण आर एम बरोबर एम एन म्हणजेच त्रिज्या आहे. आणि लाईन एल परपेंडिक्युलर टू एम एन. ही लाईन कशाला परपेंडिक्युलर आहे? एम एन ला. रेडियसला परपेंडिक्युलर आहे ती. रेडियसला त्रिज्येला लंब आहे. आणि म्हणून मग आता आपण लाईन एल इज टँजेंट. ती जर टँजेंट आहे तर हा अँगल कितीचा असणार आहे? 90 चा. इट इज, तर त्याला स्पर्शिका हे जे आहे ती एन बिंदूमध्ये 90 अंशाच्या याच्यात छेदते.
छेदतेने स्पर्श करते ती आपण आधी हे करतोय. इन ट्रायंगल MNP बघणार की MNP मध्ये N इज द राईट अँगल 90 चा आहे तो. नंतर 90 चा असल्यामुळे 90 च्या अपोजिटची जी साइड आहे त्याला आपण काय म्हणतो, हायपोटिनस, कर्ण. त्या काटकोन त्रिकोणाचा तो कर्ण आहे. आणि काटकोन त्रिकोणाचं माहिती तुम्हाला सगळ्यात मोठी बाजू कोणती असते, कर्ण असते. 3 बाजूंपैकी काटकोणामध्ये सगळ्यात लार्जेस्ट बिगेस्ट जी साइड असते ती म्हणजे त्याचं हायपोटिनस. हायपोटिनस इज द ग्रेटर साइड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल. म्हणजेच काय झालं, MP इज हायपोटिनस आहे त्याच्यात, MP इज ग्रेटर दॅन MN. MN पेक्षा MP ग्रेटर आहे. आणि MP म्हणजेच काय आहे, MP इज द रेडियस, म्हणजे रेडियस पेक्षा काय झालंय, MP ही ग्रेटर आलेली आहे का, तर ते हायपोटिनस आहे. आणि मोठ्या कोणासमोरील बाजू ही मोठी असते. अ साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर, ती मोठी असते. म्हणजे आपण जो पॉइंट घेतलाय N च्या व्यतिरिक्त आणखी एक पॉइंट कन्सिडर केला आपण P, की तो त्या बिंदूतून ती रेषा जाते असं आपण गृहीत धरतोय. परंतु त्या P बिंदूतून न जाता ते काय जाणार आहे, N मध्ये जाऊ शकते. कारण P हा बिंदू वर्तुळावर नाही येते. वर्तुळावर केव्हा असेल, जेव्हा रेडियस एवढंच अंतर असेल तेव्हा. बट डिस्टन्स MP इज ग्रेटर दॅन रेडियस. MP कशापेक्षा ग्रेटर आहे, रेडियसच्या त्रिज्येपेक्षा MP मोठा आहे. MP इज ग्रेटर दॅन MN. MP इज ग्रेटर दॅट इज ग्रेटर दॅन R, म्हणजे त्रिज्येपेक्षा जास्त आहे. याचा अर्थ काय, त्रिज्येच्या बाहेर म्हणजेच काय झालं, तो वर्तुळाच्या बाहेर तो पॉइंट आहे. पॉइंट P इज आउटसाइड द सर्कल. आणि देअरफॉर मग ते काय होणार, तिथे टच होणार नाही. मग कुठे टच होणार आहे, N मध्ये. आणि N मध्ये टच होणार आहे वन अँड ओनली वन पॉइंट असणार. आणि देअरफॉर लाईन L intersect the circle at only point N, not at point P. सुरुवातीला आपण हे केलं होतं ना, म्हणून लाईन L इज टँजंट. असा याच्यानुसार जो आहे की लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट इट्स जो पॉइंट आहे ऑन द सर्कल, इट इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणजे ती कशी पाहिजे, बाहेर टोकातून जाणारी पण पाहिजे आणि त्या त्रिज्येला ती लंब पाहिजे, लंब असायला पाहिजे आणि बाहेर टोकातून जाणारे असणार. तर ती रेषा म्हणजे त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. आता याच्या पुढचं आपण एक प्रमेय बघूया. स्पर्शिका खंडाचे प्रमेय बघणार आहोत आपण. टँजंट सेगमेंट थेरम. त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा, टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू पासून काढलेल्या वर्तुळाच्या स्पर्शिकाखंड एकरूप असतात. 2 पॉइंट्स महत्वाचे. कुठला बिंदू असेल तो वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू, तिथून काढलेल्या ज्या स्पर्शिकाखंड आहेत त्या एकरूप असतात. मग आता इथे वर्तुळामध्ये हा A सेंटर असलेला वर्तुळ आहे. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये D इज द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द गिव्हन सर्कल विथ सेंटर A. D इज एक्सटर्नल पॉइंट. आता D पासून काढलेले टँजंट्स कोणकोणते, टँजंट सेगमेंट्स DP आणि दुसरा DQ. म्हणून आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, DP कॉन्ग्रुएंट टू DQ हे प्रूव्ह करायचंय की बाह्य बिंदूतून काढलेल्या स्पर्शिकाखंड DP आणि DQ एकरूप आहेत. वी हॅव टू प्रूव्ह DP कॉन्ग्रुएंट टू DQ which are the tangent segments which are drawn from the external point of the circle. D is external point. मग त्यासाठी प्रूव्ह आपल्याला ट्रायंगल PAD आणि ट्रायंगल QAD हे कन्सिडर करायचे आहेत. PAD आणि QAD हा फर्स्ट ट्रायंगल, हा सेकंड ट्रायंगल. सुरुवातीचा पहिला भाग म्हणजे
की वर्तुळाच्या त्रिज्या ह्या एकरूप असतात, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. द रेडाय ऑफ द सेम सर्कल दे आर कॉन्ग्रुएंट. आणि ह्या प्रॉपर्टीनुसार AP कॉन्ग्रुएंट टू AQ, सेगमेंट AP म्हणजेच PA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QA, एकरूप वर्तुळांच्या त्रिज्या, रेडाय ऑफ सेम सर्कल. दुसरा की टँजेंट्स म्हटलंय त्यांनी. कोणते म्हटलंय? टँजेंट सेगमेंट्स, स्पर्शिका खंड. स्पर्शिका खंड म्हणजेच टँजेंट थिअरम. अकॉर्डिंग टू टँजेंट थिअरम दिस अँगल इज 90. इट इज ऑल्सो 90. कारण इथे टँजेंट जो आहे एक्सटर्नल पॉइंटला टँजेंट रेडियस जो थिअरम आहे त्यानुसार काय झालं, पॉइंट Q इज 90, अँगल Q जो आहे तो 90 होणार. अँगल P इज ऑल्सो 90. म्हणजे दोन्ही जे अँगल्स आहेत ऑफ द बोथ ट्रायंगल्स, अँगल APD कॉन्ग्रुएंट टू अँगल AQD 90 डिग्री अकॉर्डिंग टू टँजेंट थिअरम. आणि आणखी एक घटक आपल्याला सामायिक दाखवायचा, तो म्हणजे AD जी सेगमेंट आहे ती कॉमन टू बोथ ट्रायंगल्स. AD ही जी सेगमेंट आहे इट इज कॉमन टू बोथ ट्रायंगल्स अँड देअरफॉर सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट सेगमेंट AD बिकॉज म्हणजे कॉमन आहे, ती सामायिक बाजू आहे म्हणून कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे साइड, अँगल आणि साइड असे तीन आपण हे घेतले. साइड, अँगल आणि साइड. SAS या टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल जे आहे ते कॉन्ग्रुएंट आहेत. दोन्ही त्रिकोण कॉन्ग्रुएंट एकरूप आहेत. मग कोणती कसोटी? तर बाजू कोण बाजू या कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत. आणि एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, संगत कोण हे एकरूप असतात. मग आता ह्या ट्रायंगल साठी PD ही बाजू घेतली आपण. आपल्याला PD आणि DQ एक कॉन्ग्रुएंट दाखवायचे. PD ची संगत बाजू कोणती आली? DQ. करस्पॉन्डिंग साइड ऑफ PD इज DQ. करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एकरूप असतात. आणि म्हणून PD कॉन्ग्रुएंट टू DQ. आणि PD आणि DQ काय आहे? टँजेंट सेगमेंट्स. आणि म्हणून हा प्रमेय जो आहे तो प्रूव्ह होतो की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून काढलेल्या स्पर्शिका खंड एकरूप असतात. टँजेंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट दे आर कॉन्ग्रुएंट. पुढच्या भागात आपण यावरील उदाहरणं बघूया. थँक्यू.